आले मुखा तुका म्हणे सुखा अंतकाळेचे मामे व स्मरण मुक्त वा कलेवरम ये प्रयाती समदभावयंती नासत्रेण संशयः. गीतेमध्ये सुंदर अशी वाक्य रचना आहे. अंतकाळाच्या वेळी जो कोणी प्रभू सांगतात माझे स्मरण करतो तो माझ्यामध्ये शेवटी विलीन होतो. विठ्ठल माणसानं अंतकाळाच्या वेळेस चांगल्याच गोष्टीचं स्मरण केलं पाहिजे. लक्षात ठेवा, जी गोष्ट पाहिली त्याच गोष्टीचा पुढचा जन्म माणसाला प्राप्त होत असतो. एवढी अंतकाळाची किमया आहे. म्हणजे अंतकाळ तर प्रत्येकालाच आहे, पण अंतकाळ सुधारता येतो कशाने? भगवंताच्या नामचिंतनाच्या द्वारे अंतकाळ सुधारता येतो. मरण हे तर प्रत्येकालाच आहे, ते कोणाला चुकणार नाहीये, पण अंतकाळ सुधारता येतो फक्त भगवंताच्या नामस्मरणाच्या द्वारे. म्हणून त्या प्रभूचं गुण गा. पण कसं गुण गाईन? आवडीनं प्रेमानं श्रद्धेनं कारण भावेन देवं कलया नरेंद्रं धनेन कांतान पटेन शत्रु सत्तेन मित्रं कृपयाच पुत्रं धनवान वंशयेती भावीन देव न करेल संदेह आणि प्रेमेन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय आवडीशिवाय देव दिसू शकत नाही. कारण आवडे देवासी तो एक प्रकार नामाचा उच्चार रंगीन तुळसी माळ गळा गोपी चंद्र टिळा हृदय कळवळा वैष्णवांचा. लक्षात ठेवा, कधी कधी माणसाने मनाचं तरी ऐकलं पाहिजे. इतरांचं नाही ऐकलं तरी चालेल हो, पण एखाद्या वेळेस मनाचं तरी ऐकत जावा. विठ्ठल विठ्ठल. कोणाचं संपत्तीवर कोणाचं कुठं जाईल काही सांगता येत नाही. पण लक्षात ठेवा, बहुतांच्या बहुमते नुनगे खरे बुडाल. अनेकांची अनेक मत ऐकण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं कधी ऐकलेलं चांगलं. विठ्ठल विठ्ठल. शास्त्र दृष्टांत आठवला म्हणून सांगून जाते. नवीन लग्न झालेले जावई बापू आपल्या आईकडे गेले. आईला सांगितलं, आई नवीनच लग्न झालेलं आहे म्हणजे सासूरवाडीला जायचे पत्नीला आणण्यासाठी, कसा जाऊ? आईने सांगितलं, बाळा नवीन झालंय ना मग जरा लवून भंजून जा. लवून भंजून म्हणजे हे पुढच्या गावात वाकतच निघालं. पण नशीब दुर्दैव महाराज, त्या दिवशी गावात चोरी झाली होती बाजरीची आणि लोक शेताच्या भोवती फिरत होते. हा वाकत निघाला. लोकांनी विचार केला दिवसा चोऱ्या करतो ते करतो, रात्री सुद्धा करतो. धरलं अशी मारायला सुरुवात केली. मला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चालले. आणि मग असं कोणी जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ म्हणला तर हा हूं करत जावं. निघाला पुढच्या गावात हा हूं करत. पुढच्या गावात एक जणांना हरिण पकडण्यासाठी जाळं टाकलं होतं. त्याने हा हूं केलं. हरिण जाळ्यात अडकता क्षणी हरिण गेलं पळून. पारद्याला एवढा राग आला, धरलं त्यानं सुद्धा मारायला सुरुवात केली. म्हणला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चालले. आणि मग असं कोणी म्हणत जातं का? मग काय म्हणत जाऊ? एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना असं म्हणत जा. निघाला पुढच्या गावात. एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. पुढच्या गावात गेल्याच्या नंतर एक जणाच्या मोटरसायकलचं पुढचं चाक चिखलात फसलं होतं. ते 2 तास टेन्शन मध्ये होतं. तिथून निघालं. एक फसलं दुसरं कसं फसना, एक फसलं दुसरं कसं फसना. ते म्हणलं 2 तास झालं टेन्शन मध्ये. तू म्हणतो दुसरं कसं फसना. त्याने असा मारला. तुम्ही म्हणताल एवढा जर मार खातोय मरत कसा नाही? अहो दृष्टांतातला कधीच मरत नाही. मला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चाललंय. अरे मग असं कोणी म्हणत जातं का? मग काय म्हणू? एक निघालं दुसरं कसं निघाना म्हणजे माझं चिखलात फसलेलं चाक निघाला पुढच्या गावात. एक निघालं दुसरं कसं निघना, एक निघालं दुसरं कसं निघना, एक निघालं दुसरं कसं निघाला. पुढच्या गावामध्ये एका विद्वान माणसाची प्रेत यात्रा निघाली होती. हे म्हणलं एक निघालं दुसरं कसं निघना, एक निघालं दुसरं कसं निघना. लोक म्हणले एवढा चांगला माणूस आम्हाला सोडून गेला, इतकं दुःख झालं. तू म्हणतो दुसरा कसं निघना. असं चोपून मारला. म्हणला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चाललंय. आणि मग असं कोणी म्हणत जातं का बाबा? मग काय म्हणत जाऊ? लय वाईट झालं. मग
पुढच्या गावात लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं, लई वाईट झालं. पुढच्या गावात 20 वर्षानं राजाच्या पत्नीला मुलगा झाला होता. हाय गावच्या गाव टोपल्यानं लोक पिढे वाटत होते. हा म्हणला लई वाईट झालं, लई वाईट झालं. लोक म्हणले 20 वर्षानं एवढा आनंद, तू म्हणतो लई वाईट झालं. असा चोपून मारला. म्हणला मारू नका, पत्नी आणण्यासाठी चालले बाबा. अरे असं कोणी म्हणत जातं का? मग काय म्हणत जाऊ? लई आनंद झाला मग निघाला पुढच्या गावात. लई आनंद झाला, लई आनंद झाला, लई आनंद झाला. पुढच्या गावात एक जणाच्या गरीबाच्या झोपडीला आग लागली होती. सकाळपासून लोक झोपडी विझवत होते. हा म्हणला लई आनंद झाला, लई आनंद झाला, लई आनंद झाला. लोक म्हणले सकाळपासून टेन्शन मध्ये आहे, गरीबाचा संसार उठला, तुला आनंद झाला, असा झोपून मारला. शेवटी त्यानं विचार केला, अनेकांची अनेक मतं ऐकत बसण्यापेक्षा स्वतःच्या मनाचं ऐकलेलं फार चांगलं. विठ्ठल मनाचा स्वभाव कधी बदलत नाही. मनात येते धावगी, मन जिथं जायचंय ना तिथं जाऊन येतं. बहुत चंचलाचा एवढं चपळ मन देवाच्या चरणावर बांधायचे शक्य आहे का? शक्य नाही म्हणले महाराज. मन बांधायचं नाही तर अगोदर देहावर विजय मिळवायचा, आणि देहावर एकदा का विजय मिळवला मग मात्र मन आपोआप स्थिर होईल. त्याच्यासाठी गुण गाईन आवडी, हेची माझी सर्व जोडी. सर्व भावाने प्रभूचं चरण आत्मसात करायचंय म्हणले. त्याच्यासाठी काय करावं लागेल? तुकोबाराय सांगायला लागले अभंगाच्या 3ऱ्या